प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत आग्रा येथे अपिलाच्या न्यायालयाची स्थापना करण्यात आली? ऑप्शन 1 वॉरेन हेस्टिंग, ऑप्शन 2 लॉर्ड डफरीन, ऑप्शन 3 विलियम बेंटिक, ऑप्शन 4 लॉर्ड लिटन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 विलियम बेंटिक. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रामधील नगरधान या शहराची स्थापना कोणत्या राजाने केली होती? ऑप्शन 1 विजयदत्त, ऑप्शन 2 कृष्णदेवराय, ऑप्शन 3 चंद्रगुप्त मौर्य, ऑप्शन 4 राजा सूर्यवंशी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 राजा सूर्यवंशी. पुढचा प्रश्न आहे, गुलामगिरीचे शस्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? ऑप्शन 1 महात्मा गांधी, ऑप्शन 2 गोपाळ गणेश आग्रकर, ऑप्शन 3 महादेव गोविंद रानडे, ऑप्शन 4 विठ्ठल रामजी शिंदे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 गोपाळ गणेश आग्रकर. फील्ड मेडल हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो? ऑप्शन 1 गणित, ऑप्शन 2 साहित्य, ऑप्शन 3 चित्रपट, ऑप्शन 4 विज्ञान. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 गणित. निवडणुका यंत्रणेतील एक महत्त्वाचा घटक या नात्याने तालुका स्तरावरील जबाबदारी कोण पार पडतो? ऑप्शन 1 आयुक्त, ऑप्शन 2 महापौर, ऑप्शन 3 मुख्यमंत्री, ऑप्शन 4 तहसीलदार. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 तहसीलदार. माधवानुज हे कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे? ऑप्शन 1 किशोर भानुदास कदम, ऑप्शन 2 काशीनाथ हरी मोडक, ऑप्शन 3 वामन गोपाळ जोशी, ऑप्शन 4 हेमंत देसाई. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 काशीनाथ हरी मोडक. पुढचा प्रश्न आहे, मानवाच्या कवटीच्या अभ्यासाला काय म्हणतात? ऑप्शन 1 फ्रेनोलॉजी, ऑप्शन 2 डर्माटॉलॉजी, ऑप्शन 3 न्यूरोलॉजी, ऑप्शन 4 रेडिओलॉजी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 फ्रेनोलॉजी. सर्वात जास्त जैविक मूल्ये असणारे प्रथिने कशापासून मिळतात? ऑप्शन 1 पालक, ऑप्शन 2 कडधान्ये, ऑप्शन 3 अंडी, ऑप्शन 4 तूप. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 अंडी. कोणत्या राज्यातील लोक कुत्र्याचे मांस खातात? ऑप्शन 1 त्रिपुरा, ऑप्शन 2 नागालँड, ऑप्शन 3 पश्चिम बंगाल, ऑप्शन 4 मिझोराम. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 नागालँड. पुढचा प्रश्न आहे, जागतिक बॅडमिंटन दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन 1 2 जुलै, ऑप्शन 2 17 जुलै, ऑप्शन 3 9 जून, ऑप्शन 4 5 जुलै. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 5 जुलै. खालीलपैकी कोणता पदार्थ खाल्ल्याने म्हातारपण लवकर येते? ऑप्शन 1 मीठ, ऑप्शन 2 दारू, ऑप्शन 3 जंक फूड, ऑप्शन 4 धी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 मीठ. विमानाच्या टायरमध्ये कोणता वायू भरलेला असतो? ऑप्शन 1 हेलियम, ऑप्शन 2 कार्बन मोनोक्साईड, ऑप्शन 3 नायट्रोजन, ऑप्शन 4 कार्बन डायऑक्साईड. उत्तर आहे ऑप्शन 3 नायट्रोजन. तर विमानाच्या टायरमध्ये प्रामुख्याने नायट्रोजन वायू भरला जातो. सामान्य हवेऐवजी नायट्रोजन वापरण्यामागे मुख्य कारण म्हणजे तो अतिशय कोरडा आणि जळजळण होणारा वायू आहे, ज्यामुळे लँडिंग आणि टेकऑफ दरम्यान उच्च तापमान आणि दाब असूनही टायर सुरक्षित राहतात आणि फुटण्याची शक्यता नसते. नायट्रोजन हा ज्वलनशील नसलेला वायू आहे, त्यामुळे तो इंधनात जळत नाही आणि चाकांना लागलेली आग रोखण्यास मदत करतो. नायट्रोजन कमीत कमी प्रतिक्रियाशील असतो म्हणून तो गंजणारा नसतो.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.